चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। यातच मंगळवारी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावातील ही घटना आहे। यामुळे गावात दहशतीचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात मोहफुलाचा हंगाम सुरू झालाय। यासाठी जंगलाजवळ राहणारे नागरिक भल्या पहाटेपासून जंगलात प्रवेश करत आहेत। सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या जंगलात मंगळवारी सकाळी अशाच रीतीनं मोहफूल वेचण्यासाठी नागरिक गेले होते। या गावकऱ्यांमधील एका गटावर वाघानं हल्ला केला। यात कमलाकर उंदीरवाडे आणि दुर्वास उंदीरवाडे यांच्यावर हा हल्ला झाला। एकाच वेळी वाघानं 2 जणांना ठार केल्यानं परिसरात मोठी दहशत पसरली आहे। आज घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। एकाच कुटुंबातील काका आणि पुतण्याचा तो मृत्यू झालेला आहे वाघाच्या हल्ल्यामध्ये। आता आम्ही जी मदत आहे ती मदत तर देणार, पण जीव परत काही येऊ शकत नाही। म्हणून वाघांच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्राणहानी होत आहे, मनुष्यहानी होत आहे, त्यामध्ये निश्चितच भविष्यात आपल्याला अधिक कडक उपाययोजना कराव्या लागतील आणि अधिकचे पैसेसुद्धा उपलब्ध करून द्यावे लागतील। आता आपण साधारणतः या सगळ्या याला 10 लाख रुपये त्याला देतो आहोत, पण त्यापेक्षाही अधिकचे आणि त्याच्या कुटुंबातील एका माणसाला जसं JR आता आम्हाला करावं लागेल की एक कुटुंबातील एका तरी व्यक्तीला नोकरी दिली गेली पाहिजे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती सुद्धा उपाययोजना आम्ही आता करणार आहोत आणि त्या पद्धतीनं पुढे जावं लागेल। राज्यासह नागपूर शहरात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे। यामुळे प्रशासनाला कडक निर्बंध लावावे लागले। मंगळवारपासून 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची दुकानं सोडून इतर सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्याचा परिणाम शहराच्या बाजारपेठांवर दिसून आला। या स्थितीचा आढावा घेतला यूसीएनच्या प्रतिनिधींनी। कोरोना महामारी की चेन को तोड़ने के लिए फिर से नागपुर शहर को लॉकडाउन करने की स्थितियां पैदा हो गई हैं। आज से 30 अप्रैल तक शहर में लॉकडाउन लगाया गया है। ये पूर्ण लॉकडाउन रहने वाला है। इस वक्त आप हमारे पीछे देख सकते हैं, सुबह का समय है। सड़कों पर जो आवागमन है वो अमूमन और दिनों की तरह सड़कें भरी पड़ी दिख रही हैं। लोगों का आना जाना लगा हुआ है। हालांकि जो ऑटो हैं उनको चालू रहने की परमिशन है, जो 4 व्हीलर उनको चालू रहने की परमिशन है, पर क्षमता से अधिक उसमें भी प्रवास नहीं किया जाता है। इसके साथ ही आप देख सकते हैं इस वक्त लोगों का आना जाना चालू है। जो कल एक लॉकडाउन लगाने की जो एक घोषणा हुई थी उसमें संभ्रम था। मनपा आयुक्त ने साफ किया था कि 30 अप्रैल तक पूरा लॉकडाउन है, पर शहर के पालक मंत्री ने वीकेंड लॉकडाउन की बात की थी, जिसके कारण जो है संभ्रम की स्थितियां पैदा हो गई थी। अभी लोग समझ नहीं पा रहे हैं कि क्या शुरू रहने वाला है, क्या वह अपनी दुकानदारी शुरू रखें या बंद रखें। इसके लिए संभ्रम की स्थिति है। आइए कुछ लोगों से बात करते हैं कि क्या कुछ इस लॉकडाउन में शुरू रहने वाला है, क्या उनको संभ्रम है। इनसे बात करते हैं। जिस तरह से कल घोषणा हुई थी कि लॉकडाउन है, उसके चलते संभ्रम की स्थिति है। इस वक्त हम बड़ी बाज़ार हैं। यहाँ पर लोग जो हैं सुबह से ही अपने दुकानदार हैं, अपनी दुकानों के आगे मौजूद हैं, पर दुकानें बंद हैं। क्या कुछ उनका कहना है सर? जिस तरह से कल एक घोषणा हुई, उसके बाद पालिका मंत्री ने घोषणा किया, तो इस पर संभ्रम पैदा हुआ, क्या कहना चाहेंगे? पहले तो हम लोग कंफ्यूज थे कि आज बाजार खुलेगा नहीं खुलेगा। पेपर में भी लिख के आया किसी पेपर में कि आज खुलेगा, किसी पेपर में लिख के आया कि कुछ भी नहीं खुलेगा। तो यार हम लोग तो मरे जा रहे हैं इस चक्कर में। पहले ही लॉकडाउन महाराष्ट्र गवर्नमेंट ने पहले ही इतना ज़्यादा खींचा था लॉकडाउन। जहाँ लॉक चल रहा था पूरे हिंदुस्तान में, हमारे यहाँ लॉकडाउन चल रहा था। सब जगह मंदिर खुल गए थे, हमारे यहाँ मंदिर दिवाली के बाद खुले। और आज हमारे जैसे जैसे धंधे थोड़े से रोलिंग पे आना शुरू हुए, सरकार ने फिर बंद कर दिया। हम तो ये समझ में नहीं आ रहा कि हम जिए या कहीं जाके कूद जाए भाई। अभी सुबह से आप यहाँ अपनी दुकान खोलने के लिए आए हैं, तो क्या दुकानें खुली हैं? और अभी पुलिस जैसे यहाँ पहुँची है तो क्या कहना चाहेंगे? बाजार तो हम लोग आए थे खोलने के हिसाब से कि भैया हम तो खोलेंगे, क्योंकि हम लोग का ऐसा है कि लेबर कहाँ जाएगा। मेरे पास में 30 आदमी काम करता है, तो 30 आदमी भूखा मर जाए। लॉकडाउन लगा के रख दिया, आधी चीज़ें खुली आधी चीज़ें बंद, ये कोई तरीका नहीं हुआ। अगर पेशेंट बढ़ रहे तो उसके लिए भैया व्यापारी जिम्मेदार नहीं है। सरकार ने कदम उठाना चाहिए। हम टैक्स क्यों भरते हैं कि ऐसी कोई विपदा अगर आती है तो उसके लिए सरकार मदद करे, ना कि हमारे खुद बाजार बंद करें। हाँ, तो आपका कहना है कि जिस तरह से आपके 30 वर्कर हैं, उनको खाने का प्रबंध नहीं है, कुछ नहीं है, लॉकडाउन लगा दिया, क्या सरकार को इस तरफ ध्यान देना चाहिए था क्या? सर जैसे कि फडणवीस जी ने भी खुद बोला था कि भैया पहले खाने पीने की व्यवस्था कर दो, बाद में तुम्हें लॉकडाउन लगाना लगाओ।
तो वो करना चाहिए ना कि सिर्फ बाजार बंद बाजार बंद बाजार बंद, ये कोई तरीका नहीं है और ये कोई सोल्यूशन भी नहीं है। सिर्फ बाजार बंद होने से कोरोना खत्म हो जाएगा ये हो ही नहीं सकता। फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस चालू है, बैंक्स चालू है, वहाँ पे कितना आज अगर आप नागपुर की बात करेंगे तो कितने सैलरी क्लास एम्प्लॉयज़ कितने सारे हैं, बसेस चालू है। ये आप बर्डी मेन रोड का उस तरफ का पार्ट लीजिए, आपको ट्रैफिक कितना दिखेगा। रामदास पेट चले जाइए, सदर चले जाइए, जहाँ ऑफिसेस है गवर्नमेंट ऑफिसेस, 50% भी गवर्नमेंट। आज गवर्नमेंट की स्ट्रेंथ कितनी होगी? अगर 12 लाख की 10 लाख गवर्नमेंट की स्ट्रेंथ है तो 5 लाख लोगों को तो आप रोज़गार दे ही रहे हो। जो यहाँ पे जो रोज़गार है उनका क्या? आप पैकेज को अनाउंस करिए। आप ऐसा बोल दीजिए कि बैंक्स वाले मोरेटोरियम इशू कर देंगे, 3 महीना आप बंद कर दो बाजार। बैंक्स का मोरेटोरियम, रेंटल, ये सब माफ़ करवा दो। यूरोप की बात करते हो, अमेरिका की बात करते हो, वहाँ पे पैकेजेस दिया जाता है। आज जो बाइडेन $1500 का पैकेज, $1500 हर घर पे एक आदमी को पहुँचा रहा है। आज हिंदुस्तान की वो कैपेसिटी है क्या? नहीं है। आप मार्केट बंद करो, सबको बंद करो, सबके लिए एक समान एक कानून होना चाहिए। आज अपना मीडिया चल रहा है, ये सब कुछ चल रहा है, उनको भी सबको बंद करवाइए। किसी भी लॉकडाउन की सफलता इस बात पर निर्भर करती है कि पुलिस किस तरह से काम करेगी। इस वक्त हम बर्डी बाज़ार में मौजूद हैं, लोगों को पुलिस समझाने की कोशिश कर रही है। इस वक्त बात करते हैं सर, सुबह से जो स्थितियां पैदा हुई हैं, लोग अपनी दुकानों के आगे खड़े हुए हैं, आप उनसे कैसे अनुरोध कर रहे हैं? हम कल से अनाउंस कर रहे हैं, जो शासन के निर्देश है, जो मार्केट बंद रहेगा उसके अनाउंसमेंट भी हमने कल से कर दी है। आज सुबह से भी हमारी अनाउंसमेंट सब जगह पे चालू है। मार्केट तो सब बंद है, सबने दुकानें बंद रखी है, लेकिन हम सबको अपील कर रहे हैं कि शांति रख के। इस तरह से देखने को आ रहा है, लोग संभ्रम में थे कि क्या खुलना है क्या बंद रहना, इसके कारण भी लोग पहुंचे हैं। तो अब जबकि भीड़ लगी है, ऐसा लग रहा है कि लोग खड़े हैं अपने दुकानों के आगे, तो क्या उनको समझाया जा रहा है? और क्या अगर ये माने नहीं तो कोई सख्ती बरती जाएगी क्या? हम लोग पहले रिक्वेस्ट करेंगे सबको, उनके जो एसोसिएशन वाले उनके साथ भी हम लोग बात करेंगे। उनके अगर डेपुटेशन लेके जाना है तो हम डेपुटेशन भी लेके जाएंगे उनका, लेकिन सबको अनाउंस करेंगे और अगर नहीं मानेंगे तो फिर हम लोग कानूनी कार्रवाई करेंगे। लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही, अशीच ओरड सर्वत्र होत आहे। सरकारच्या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होत आहे। व्यापारी आणि ग्राहकांची इच्छा कुलपात बंद राहण्याची नाही, त्यामुळे प्रशासनानं निर्बंध आणले तरी नागरिक मात्र स्वतःच्या मनावर निर्बंध घालू शकले नाही आणि हाच निष्काळजीपणा कोरोनाला पूरक ठरला आणि शेवटी त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाला हतबल होऊन अखेर लॉकडाऊनचा पर्याय लागू करावा लागला। कोरोना की चेन को तोड़ने के लिए लगाए गए प्रतिबंधों के दिशा निर्देशों पर अभी भी लोगों में संभ्रम है। क्या शुरू रहने वाला है और क्या बंद रहने वाला है, इसको लेके लोगों में कन्फ्यूज़न है। हालांकि जो पब्लिक ट्रांसपोर्ट है, ऑटो है, बस है, टैक्सी है, वो शुरू रहने वाली है। 50% क्षमता से जो ऑटो और जो टैक्सी है वो शुरू रहने वाली है। बसों की बात की जाए तो पब्लिक ट्रांसपोर्ट के लिए बसें जो हैं जितनी फुल सीटिंग कैपेसिटी है उसके अनुसार जो है वो बसें चालू रहने वाली हैं। पर इसमें एक नियम बनाया गया है कि जो भी बस का कंडक्टर होगा, जो भी बस का ड्राइवर होगा, उसका 15 दिन के बाद RT-PCR टेस्ट करवाना ज़रूरी है और उस टेस्ट की रिपोर्ट नेगेटिव आना ज़रूरी है। इसके साथ ही जहाँ पर भी कंस्ट्रक्शन का काम शुरू है वहाँ पर वर्कर हैं उनको वहीं पे रहना होगा और वहीं पे जो है वो काम कर सकते हैं। शहर में जो कंस्ट्रक्शन के लिए सामान आने जाने के लिए परमिशन दी गई है। इसके साथ ही अगर कंस्ट्रक्शन पे कोई वर्कर कोरोना पॉजिटिव होता है तो उसको कोई भी जो मानधन है वो उसको दिए जाने वाला है, उसके मानधन में कोई भी कटौती नहीं की जाने वाली है। एक सरकार का एक अच्छा निर्णय है। फिर भी कुल मिला के लोगों में अभी भी संभ्रम है कि क्या जो नियम हैं, नए नियम हैं, वो किस तरह से हैं और क्या शुरू है और क्या बंद है। कुल मिला के शहर में लोगों में संभ्रम की स्थिति है। कैमरामैन मिथुन आदमी के साथ मैं करण ठाकुर, यूसे न्यूज़, नागपुर। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी नागपुरातील पक्ष कार्यालयाबाहेर भाजपच्या झेंड्याचं ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यात आलं होतं। उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली अर्पण केली। 6 एप्रिल 1980 रोजी दिल्ली इथं भाजपाची स्थापना करण्यात आली होती आणि मागील 4 दशकांपासून कार्यकर्त्यांची अविरत मेहनत सुरू आहे। यात असंख्य कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांचं यात योगदान राहिलं आहे। 90च्या दशकात ज्येष्ठ भाजप नेते अटल बिहारी यांच्या नेतृत्वात NDAची सत्ता आली होती। पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपुरात अतिशय साधेपणानं छोटेखानी कार्यक्रम पार पडला। कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यात आलं होतं। तर भाजप नव्या भारताच्या निर्माणाकरिता संकल्पबद्ध आहे असं प्रतिपादन नागपूर शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी केलंय।
आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. जवळपास 41 वर्ष या पक्षाला पूर्ण झाले आहेत. देवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या भरोशावर आणि नेत्यांच्या भरोशावर पक्ष उभा झाला आहे. ज्यांनी या पक्षाकरता खस्ता खाल्ल्या, ज्यांनी बलिदान दिलं, अशा सर्व कार्यकर्त्यांना मी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या नेत्यांच्या भरोशावर आम्ही आजपर्यंत आलो, त्या नेत्यांच्या आणि ज्या कार्यकर्त्यांना आजच्या दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. एक नवीन भारत निर्माण करण्याचा जो संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, माननीय आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रकांत दादा असतील, यांच्या नेतृत्वात नवीन भारताचं निर्माण जे सुरू झालं आहे, त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचा शेवटपर्यंतचा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा असेल. आणि नवीन भारताच्या निर्माणाकरता आम्ही अथक परिश्रम करत राहू. एवढ्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ही तर सुरुवात आहे. वसुली प्रकरणात राज्यातील अनेक मंत्र्यांची नावं समोर येतील अशी प्रतिक्रिया वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी दिली आहे. तर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया पडनेराचे आमदार रवी राणा यांनी दिली आहे. महाभ्रष्टाचारी आघाडीवर परमसिंग यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुद्धा अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावं म्हणून आंदोलन केलं. परंतु हे निगरकट्ट सरकार यांनी मात्र राजीनामा दिला नाही आणि म्हणून हायकोर्टाने CBIकडे हे प्रकरण सोपवलं आणि म्हणून आता आपल्याला राजीनामा द्यावाच लागते. म्हणून आज पवारसाहेबांसंग सल्लामसलत करून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि निपक्ष चौकशी होईल असं मला वाटते. कारण एकदा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर राहण्याचा त्यांना काही अधिकार राहत नाही आणि त्यांनी हायकोर्टानं निकाल दिल्यामुळं हा राजीनामा त्यांना द्यावा लागला. आणि यामागून एकामागून एक भ्रष्टाचाराचे आरोप या आघाडीवर होत आहे आणि वाजे प्रकरणामुळं तर हे सरकार किती लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे आपल्याला आता पाहायला मिळाल. एकामागून एक अशी सिरियल चालू होईल आणि लवकरच याचा निकाल लागेल. आणि हे महाभ्रष्टाचारी आघाडी ज्यांनी 1.25 वर्षाच्या कार्यकालामध्ये एकही पैसा या विदर्भाला दिला नाही, अशा या आघाडीला एक दिवस पायउतार व्हावा लागेल ही मी या दृष्टीने या ठिकाणी सांगू इच्छितो. सचिन वाजे प्रकरणामध्ये जो हायकोर्टाने निर्णय दिला की CBIच्या माध्यमातून 15 दिवसाच्या आत 100 कोटी रुपये कलेक्शन करण्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या निकट सचिन वाजे यांच्यावर दिली होती आणि मुख्यमंत्री आणि मातोश्रीच्या जवळ असलेले सचिन वाजे आणि ते शिवसेनेचे एक पदाधिकारी होते. त्यानंतर सस्पेंड झाल्यानंतर त्यांना अनेक वर्षानंतर सर्व्हिसमध्ये परत घेण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं. आज CBIची चौकशी सुरू होणार आहे. 15 दिवसाच्या आत ती चौकशीचा अहवाल कोर्टाने मागितलेला आहे. मला असं वाटते नैतिक जबाबदारी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची की ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्र्यांनी जशी नैतिकता दाखवली तशी नैतिकता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंनी दाखवली पाहिजे. तरच हा तपास योग्य दिशेनं होईल आणि खऱ्या अर्थानं जे दूध आणि दूधचं पाणी जे आहे ते बाहेर निघेल. अशा प्रकारची मागणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला मागणी करत आहे की त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं निर्बंध लावले आहेत. या निर्णयाचं राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केलंय. या निर्बंधांमुळे नागरिकांची सुरक्षा जपण्यासोबतच अर्थव्यवस्था कोलमडणार नाही याचीही दक्षता घेण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आल्याचंही ते म्हणाले. लॉकडाऊनचाच विचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे आजची. परंतु अर्थव्यवस्थेला सुद्धा अडचण येऊ नये, अर्थव्यवस्थेला मदत झाली पाहिजे. त्यासाठी उद्योगधंदे व्यवसाय हे चालले पाहिजेत. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेताना थोडे कडक निर्बंध लावलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कुठलेही उद्योग आम्ही बंद करणार नाही. जो मोठे प्रतिष्ठान आहेत किंवा कंपनी त्यात कुठे हे नाही. ST महामंडळाच्या बसेस सुरू राहतील. ट्रान्सपोर्टिंग खाजगी असेल प्रायव्हेट असेल त्यालाही सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूचे दुकानं जे आहेत
त्यालाही सुरू ठेवत आहे. इतर प्रतिष्ठानं मात्र काही काळासाठी बंद करावे लागतील. दिवसाच्या कर्फ्यू 5 लोकांच्या वर काही लोक दिसू नयेत आणि रात्री तर पूर्णतः नाईट कर्फ्यूसारखीच परिस्थिती आम्हाला करावी लागेल. जमावबंदी, त्याला लॉकडाऊन नाही म्हणतात, जमावबंदी 5 लोकांच्या वर लोकांनी गर्दी करता कामा नये. शेवट कोणासाठी? ते जनतेसाठी आहे. अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत. जो राज्य सरकारला अडचणीचं ठरेल ते होता कामा नये आणि इतरही लोकांना त्यांचं छोटा मोठा काम आहे तिथेही अडचणी येता कामा नयेत. त्यांचा रोजगारही हिराला जाऊ नये म्हणून उद्योगधंदेसुद्धा सुरू राहिले पाहिजेत. हीसुद्धा भूमिका शासनाची आहे. मला वाटतं की ज्याला लोकांच्या गरिबांच्या घरची चूल पेटण्यामध्ये अडचण न येता हे निर्बंध आहेत आणि त्या पद्धतीनंच सरकारची भूमिका आहे. कोरोनाचा राज्यात सुरू असलेला उच्छाद पाहता राज्य सरकारनं राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर नागपूर मनपा प्रशासनानं अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. मात्र नागपूरच्या पालकमंत्र्यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. यावर भाजपचे शहराध्यक्ष आणि विधानसभा परिषद आमदार प्रवीण दटके यांनी प्रतिक्रिया देत पालकमंत्र्यांनी योग्य माहिती द्यावी असं आवाहन केलं. प्रशासन की नियमावली जो है वो नियमावली में स्पष्ट लिखा है कि सुबह 7 बजे के बाद शाम के 8 बजे तक की ओपनिंग है. हमें ये कल्पना है कि गरीब जो है वो गरीब को खाने के लाले पड़े हैं. जो छोटे छोटे दुकानदार है, व्यापारी, उनके खाने के लाले पड़े हैं. उनको जान तो बचानी है लेकिन हमारी रोजी रोटी भी चले, ये उनका मानना है. इसलिए हम कठोर निर्बंध लगा के कम से कम लोग, जैसे आपने यहाँ भीड़ कर रखी है ऐसी भीड़ ना हो, ये प्रयोजन हमारा है. और लोग मास्क का यूज़ करें, डिस्टेंस मेंटेन करें और कम से कम घर से बाहर निकलें. महानगरपालिकेने काही वेगळा निर्णय दिला नाही. माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी तो निर्णय केला. त्यांनी सर्व विरोधी पक्षातल्या नेत्यांना, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय राज ठाकरे असतील किंवा अनेक नेते असतील, त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी आदेश काढला. तो जसाचा तसा आदेश महानगरपालिकेने निर्गमित केला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की काल रात्री 8 वाजेपासून तर 30 तारखेच्या रात्री 11:59 इसेन्शियल सर्व्हिस, फळभाज्या, भाज्या, फळं, औषधं, ग्रोसरी आणि तत्समी इमर्जन्सी सर्व्हिस सोडून, पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सोडून बाकी सर्व गोष्टी बंद राहतील त्या आदेशात होतं. पण सरकार यांचं निर्णय यांचे, शासन हे राबवतात, अधिकारी यांचे, आणि यांनी जर संभ्रम तयार केला तर मग उद्या समजा महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली, दुकानं लोकांनी चुकीने उघडले, त्यांना झालेला दंड भरेल कोण? आणि अशा ह्याच्यात माननीय नितीन राऊत हे या जिल्ह्याचे, शहराचे पालकमंत्री आहेत. त्यांना याचं नेतृत्व करायचं. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहे. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. मग बेडच्या व्यवस्था असतील, औषधांच्या व्यवस्था असतील, ॲम्ब्युलन्सच्या व्यवस्था असतील, जे काही असेल त्यांच्यासोबत आम्ही आहोत. ते म्हणतील तसा निर्णय आम्ही त्यासोबत उभं राहू. पण असा संभ्रम जर त्यांच्या माध्यमातून पसरवला गेला असेल किंवा गेला जात असेल तर हे दुर्दैवी बाब आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी सोप्या शब्दात या परिपत्रकात काय म्हटलं आहे समजावून सांगण्याची जबाबदारी शासनाची आहे, अधिकाऱ्यांची आहे, माननीय पालकमंत्र्यांची आहे आणि त्यांनी ते करावं एवढीच माझी विनंती आहे. वनाधिकारी दीपाली चव्हाण प्रकरणात अटकेत असलेले वरिष्ठ वनाधिकारी विनोद शिवकुमार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी शिवकुमार यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेले विनोद शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 25 मार्च रोजी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे विनोद शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच त्यांना अटकही करण्यात आली होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासानं गर्भपात झाला असल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. या अनुषंगानं धारणी पोलिसांनी आणखी गुन्हे दाखल केले आहे. 306 आपण ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे. तर 306चा ॲड करून आपण 312, 504, 506 असं 3 कलम आपण ॲड केलेला आहे. अबॉर्शन झालेला होता त्या मुलीला. ते अबॉर्शन साठी यांची काय रोल होता ते थोडंसं निष्पन्न झाल्यानंतर 312 आपण ॲड केलेला आहे. पुरावा निष्पन्न झालेला आहे त्याच्यासाठीच आपण 504, 506 आपण ॲड केलेला आहे. पण सेक्शुअल अँगल 354च्या आतापर्यंत चौकशीमध्ये काही चालू आहे. जसं जसं निष्पन्न झाली तर त्या तशा हिशोबाने आपण ॲड करू. चौकशीमध्ये जसं जसं बाहेर येईल तसं तसं आपण
ॲड करायचे काय आपण डिसिजन घेऊ. कोरोना रुग्णांसाठी राज्यात ऑक्सिजनची कमतरता पाहता औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे स्थगित करून रुग्णालयांमध्ये पुरवठा करण्याचा निर्णय नागपूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. कोरोनाचं राज्यात सुरू असलेलं थैमान पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे. हजारोंच्या संख्येनं समोर येत असलेली रुग्णसंख्या पाहता नागपूर जिल्हा प्रशासनानं एकूण ऑक्सिजन पुरवठ्यांपैकी 20% ऑक्सिजन पुरवठा औद्योगिक क्षेत्राला देण्याचा आदेश नागपूर जिल्हा प्रशासनानं दिला होता, तर 80% ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयांना देण्याचा आदेश दिले होते. मात्र दिवसेंदिवस बिघडत जाणारी परिस्थिती पाहता आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागपूर जिल्हा प्रशासनानं धडक निर्णय घेतलाय. आता औद्योगिक क्षेत्राला देण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे स्थगित करण्यात आलाय. यापुढे संपूर्ण ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयांना देण्यात येणार आहे, तर बाहेरील राज्यातून ऑक्सिजन मिळविण्याचा देखील प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे. मागील 1 सप्टेंबरच्या लाटमध्ये ऑक्सिजन सप्लाय हा आपण प्रशासनाने 80% मेडिकलसाठी आणि 20% इंडस्ट्रीसाठी ठेवण्यात आला होता. पण कालच आम्ही निर्णय घेतला की ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे इंडस्ट्रीचा पूर्ण ऑक्सिजन बंद केलेला आहे आणि पूर्ण हा मेडिकल ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता इंडस्ट्रीचा सप्लाय आम्ही बंद केलेला असून 100% ऑक्सिजन हा आम्ही मेडिकलला देतात. त्यामुळे जी ऑक्सिजनची कमतरता आहे ती पूर्ण होऊ शकेल व पेशंटला ऑक्सिजन मिळू शकेल असे आम्ही प्रयत्न करीत आहोत. या व्यतिरिक्त आज नागपूरला सद्यस्थितीत 5 टँकरनी लिक्विड ऑक्सिजन वाहतूक केल्या जाते. तर ते टँकर जर वाढल्यास अजून आपल्याला बाहेरून भिलाई येथून ऑक्सिजन मागता येईल. पण त्या टँकर मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे चालू आहेत. जर आम्हाला 4 ते 5 टँकर अजून मिळाले तर ऑक्सिजन आमच्यापाशी सरप्लस राहू शकतो. तेही प्रयत्न सुरू आहे. मुंबई न्यायालयात पेशी झाल्यानंतर भंडारा इथं परत जात असताना पोलिसांच्या वाहनाला अमरावती नागपूर महामार्गावर अपघात घडला. या अपघातात कारागृहातील एका बंदीवानाचा मृत्यू झाला, तर 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मुंबई न्यायालयात पेशी झाल्यानंतर परत भंडारा येथे जात असताना पोलिसांच्या वाहनाचा टायर अचानकपणे फुटला. हा अपघात नागपूर अमरावती मार्गावरील कारंजा घाटगे गावाजवळील राजणी शिवारात झालाय. या अपघातात भंडारा कारागृहातील बंदिवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. श्रावण बावणे असं मृत बंदिवानाचं नाव आहे. तर या अपघातात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात एका घराला लागून असलेल्या गोठ्याला भीषण आग लागली. मात्र अग्निशमन दलाच्या पथकानं अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी अथवा जीवहानी झाली नाही. अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे शहरातील कोठारी नगरातील एका घरात शेजारी असणाऱ्या एका गोठ्याला अचानकपणे आग लागली. पाहता पाहता आगीनं मोठा पेट घेतला. या आगीत गोठ्यातील लाकूड, इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झालं. सुदैवानं अग्निशमन दलाचं पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यानं आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली नाही. सुदैवानं या आगीत कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. तर आग नेमकी कशामुळे लागली याचा खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र आग मोठी असल्यानं काही वेळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ठीक है हो जाता है जल्दी